तुला काय वाटलं तुझं वागणं बरोबर आहे? त्यांना तुला भेटायचं होतं, खास खास आमंत्रण द्यायला ते थांबले होते. तू तू दारापर्यंत आलास आणि परत गेलास. अरे सिद्धू, तुला तरी पटतंय का हे? बघ सिद्धू, मी तुला आधीच सांगितलंय, त्या भागात आपल्याला खूप मतं मिळतील. अरे सिद्धू, तुझ्या डोक्यात कसं शिरत नाहीये? पप्पा, तुम्ही जे बोलाल ते करीन मी. कधीच नाही बोलणार, पण या बाबतीत नाही. या बाबतीत मी कोणाचंच ऐकून घेणार नाही. हे बघ सिद्धू, आई, तू पप्पा तुम्ही सगळे आपला झालेला अपमान विसरला असाल, पण आज सिद्धू नाही विसरलाय आणि मरेपर्यंत नाही विसरणार. आई तूच सांग ना, त्यावेळी केवढा त्रास झाला होता तुला. डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं तुझ्या, आठवतंय? तुझ्या लाडक्या लेकीला तुझ्यापासून दूर घेऊन गेला तो, म्हणून ढसाढसा रडत होतीस तू. हे सगळं विसरलीस? आणि पप्पा तुमचा गावात केवढा दरारा होता. संपतराव गाडे पाटील हे नाव ऐकलं ना की थरथर कापायचे लोक. आणि आता त्यांचीच मुलगी एका मुलाबरोबर पळून गेली हे ऐकावं लागतंय आपल्याला. हे सगळं कसं काय विसरू शकता तुम्ही? एकच तो बहीण आहे आपल्याला. मोठ्या थाटामाटात तिचं लग्न करायचं, हे करायचं ते करायचं, अशी कितीतरी स्वप्न बघितली होती आपण. पण माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झालाय, बर्बाद झालंय सगळं. पप्पा, हे सगळं तुम्ही विसरला असाल. त्यांच्याशी परत नाती जोडायला तयार सुद्धा व्हाल, पण हा सिद्धू त्याच्या शब्दाचा पक्का आहे. मी मरेपर्यंत त्यांचा चेहरा सुद्धा बघणार नाहीये. ना भेटणं तर दूरची गोष्ट आहे, पण त्यांचा विचार सुद्धा माझ्या मनात आला ना तर माझा डोकं आउट होतं. आई आलं ध्यान एकदाच. अगं आम्ही आलोत. बसा. अय्या, ए बसा. हे काय, बॅग भरायला पण घेतलीस तू? हो, आता हळूहळू सुरू केलं पाहिजे ना मनस. हो ग बाई, मी पण आता भरायला घेते. काय ग, मला वाटलं तू थेट लग्नाला येशील. तू तर आत्ताच आलीस. बघितलं कसं बोलते? अगं माझ्या बहिणीचं लग्न आहे, लग्न घर आहे, माझ्या बाबांनी गाडी केलीये, मावेन मी त्यात. बरोबर आहे तुझं. तू त्याच कारणासाठी येणार. मऊ लागलं का कोपराने खाण्याची सवयच आहे तुला. आजी कसं बोलतेस ग, कसं बोलतेस? मला माझ्याच घरात यायची मला चोरी? हा अगं, मी आधीच आईची दोडकी आहे, त्यात आणि तुझी भर. कांगावा कसा करावा ना हे कोणी तुझ्याकडून शिकावं बघ. कांगावा? बाई बाई बाई, मला तर असं वाटतंय मी इथे खूप मोठा गुन्हा केलाय. मी आता थांबतच नाही इथे, मी ना जाते. जा बाई जा, नाहीतरी लोक लग्न घरात कामाला मदत करायला येतात. तुझ्यासारखी गाड्यांची मजा घ्यायला येत नाही कोणी, कळलं का? कसं बोलते बघितलंस? आजी जाऊ मी? असू द्या वंच. आजी अहो, आपल्या सगळ्यांसोबत यायचंय ना त्यांना, म्हणून आल्यात ना त्या. आता आल्यात तर असू द्या. वंच तुम्ही बसा. काय आजी तुम्ही पण ना, आत्ता बसा. पण मग कोणी काय कपडे घातलेत, कोणी किती तोळ्याचे दागिने घातलेत, हे सगळं मोजत बस. चहा ठेवते. हा, साखर थोडी जास्त घाला मीना. हो, आले घालते. हा. पाणी सोडलं म्हणजे प्रॉपर्टीवर त्यांचा हक्क होताच कधी? ऍक्च्युली या प्रॉपर्टीवर ना त्यांचा हक्क आहे ना आनंदीचा. खरं तर हे सगळं ना आपलं असायला हवं होतं. त्या मूर्ख बायका त्या आनंदीला घेऊन गेल्या.
मी पण बघते ना किती दिवस तिला तिथे ठेवतात. युअर राईट. आफ्टर ऑल करोडपती श्रीकांत इनामदारची एकुलती एक मुलगी आहे आनंदी. त्या मिडल क्लास घरात त्या मिडल क्लास लोकांसोबत किती दिवस राहूच शकणार नाही. इट्स इम्पॉसिबल. ती भावना पण अशी वागते ना तसं काय आनंदीला तिनेच जन्म दिलाय. तिच्याकडे साधा जॉब नाहीये, कशी वाढवणार आहे ती आनंदीला? तिला सांभाळायला तरी जमणार आहे का आनंदीला? इन द बिगिनिंग सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटतील त्यांना, खूप लाडही करतील त्या आनंदीचे. पण जसजसा खर्च वाढेल तसे तसे पॅनिक होतील ते. आणि मग त्या भावनाला आठवेल की ओ, आनंदीची खरी आई तर मी नाहीच आहे. आणि मग स्वतः आपणहून आनंदीला ते आपल्याकडे परत आणून सोडतील. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. यू वेट अँड वॉच. सुपर्णा, डोंट बी सिली. भावना आणि लक्ष्मी सारखा मूर्खपणा आता तू करतेस.